नमस्कार. कसं असतं ना, बघा इथं काहीच नव्हतं पाठीमागं आणि 8 दिवसाखाली मी येऊन गेले होते, तर काहीच नव्हतं इथं आणि 2 दिवसांनी पेरलं होतं, तर किती मस्तपैकी असं वाफून निघाले. राहिलेल्या शेतामध्ये थोडं हरभरा आणि ज्वारी पेरलेत पप्पानी आणि इथं बघा सूर्य कसा मावळत चालला होता, दिवस मावळला होता आणि मला इकडं आणायच्या होत्या वाटाण्याच्या शेंगा आणि कोथिंबीर. पप्पाच्या शेतामध्ये वांगे आणि मेथीची भाजी आणि टमाटे वगैरे होते आणि तात्याकडे होते ती वाटाण्याची शेंगा आणि कोथिंबीर आणायची होती मला. आपलं गावरान वाटाण्याच्या शेंगा होत्या. अशा बाजारातल्या शेंगा खाऊन कंटाळा आला होता. तर इथं शेंगा खूप छान होत्या आणि भरपूर लागलं होतं. त्याच्यामुळे तात्याला विचारलं होतं, तात्याने घेऊन जा म्हणले होते पाठीमागच, तर मी घेऊन काय गेले नव्हते. बघा हे आणि इकडं फुलं लागलेली कोथिंबीर होती, ते पण मला घेऊन जायचं. आपली कोथिंबीर कशी ऐकते बिगर फवारणीची. आणि इकडं बघा भाऊ आणि चुलती चालली होती मला बोलत बोलत आणि इकडं आणि